आई चालली मी शाळेत. जा बेटा. शाळेत तर चालली पण काय मी शर्मा बसू दे त्या परीक्षेत. तू फीस तर नाही भरली. ए बाई मला किती लक्षच नाही राहिलो बाई पैसे आणायचे. परत तू जाय शाळेत, मी किती रत्ना मॅडमले पैसे मागून आणून देतो आणि तशीच मी तुझ्या शाळेत येतो. अहो आई तू शाळेत नको येऊ, मी मैत्रीण काय म्हणीन. काय काय म्हणते ना बाई तुझ्या मैत्रिणी? तुझी चांगली साडी पण नाही, तुझं तशीच आली तर माझी मैत्रीण काय म्हणेन, काय नाव ठेवीन मले. तू नको येऊ, वाटलंच मी नेते उद्या पैसे. काय बाई आताच्या पोरी काय करावं यायचं, आईची पण शरम वाटते. आई पोरी थांब थांब, तू शाळेत चालली ना? तू शाळेतच चालली बघा ना, आईने तर अजून तर फीस पण नाही भरली. पण त्याच्या काकून मागून आणतो. हो ना बाई, सांगा आता. तिले म्हटलं कामावून आणून देतो आणि तिकडून तिकडेच मी तिच्या शाळेत येतो, तर ते म्हणते येऊ नको शाळेत. काहून पोरी? तू बघा ना माझी शाळा किती स्टँडर्ड आहे, आणि आईपाशी तर साडी पण नाही. माझ्या मैत्रिणी काय म्हणणार. असं म्हणजे तुला आईची लाज वाटते काय ग पोरी? तुला एवढ्या स्टँडर्ड शाळेत टाकलं तिनं, आणि ती एवढी काबाड कष्ट करते, आणि तुला चांगल्या शाळेत टाकलं, आणि त्या आईची तुला लाज वाटते? बघ पोरी, आईची कधीच लाज वाटू नये. ती आपल्या मुलांसाठीच जगते, आपल्या मुलांना कधीच कमी पडू देत नाही. ती स्वतः साडी घेत नाही, पण तुम्हाला चांगले चांगले कपडे देते, चांगले चांगले बूट देते, आणि तुला त्या आईची शरम लागते. खरंच माझं चुकलंय, सॉरी. आता तू माझ्या शाळेत येतो. मी